दिसत नाही लांब. याचा अर्थ काय? आपला सेन्स काय सांगतो? वा. त्याची खात्री करायला पाहिजे. तो घरात जातो, घरात बघतो की म्हातारीचा मुलगा मेलेला असतो आणि म्हातारी त्याच्यावर हात आपटून आपटून जोडल्या. बरोबर. काय कळलं याच्यावर? प्रत्येक अंदाज जो आपण बांधतो, जो तुम्ही बांधता, जो मी बांधतो, तो बरोबर असतोच असा नाही. बांधलेले अंदाज किंवा सेन्सच्या आधारे जे काही अंदाज आपण बांधतो त्याची काय करावी लागते? खात्री करावी लागते. ते पडताळावं लागतं आणि म्हणून त्यांनी जाऊन ते पडताळलं तेव्हा ते लागतं. तर कशावरून तुमचे सगळ्यांचे अंदाज तर सारखेच होते की म्हातारीच गेली असेल. मी मध्ये बोलताना एक गोष्ट बोललो की कधी मुलाला हाक मारत असते त्याच्या, कधी पाणी भरत असते, घरात कोणीतरी आहे, कमीत कमी मुलगा आहे. नवरा आहे की नाही मला माहिती नाही, कारण माझ्या बोलण्यात नवरा आला नाही. माझ्या बोलण्यात कोण आहे? याला म्हटलं आपण दिसत बाबा ऐकलं होतं मी. सर मुलगा मेलेला असेल किंवा म्हातारी, हे जास्त खरं ठरणार हे म्हणतो. निष्कर्ष हा जास्त खरा ठरणार मुलगा किंवा आई. म्हणून घरी जाऊन चेक केलं तर आता तुम्ही 100% फेल झाला, हे 50% फेल झाला असता, ते 100% फेल झाला. लक्षात. लिस्निंग हा खूप महत्वाचा भाग आहे. ऐकणं हे कौशल्य आपल्याला काय करावं लागेल? थोडंसं डेव्हलप करायला लागेल. कोण काय सांगतं ते खूप बारकाईने ऐकायचं. सगळ्यांना काय करायचं? ऑब्झर्व करायचे. सगळ्याचे हावभाव ऑब्झर्व करायचे आणि त्यांच्या पातळीवर आणि स्वतःच्या पातळीवर एकामेकांना काय करायचं? तपासायचं. तपासल्यानंतर ते काय करायचं? कन्फर्म करायचं. माझं पुस्तक आहे 5 वेदांत, त्याच्यातलं एक प्रकरण आहे लिस्निंग.